धर्मप्रचार गुन्हा नाही, मात्र दबाव टाकून किंवा आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणे गंभीर गुन्हा आहे। अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी लवकरच धर्मांतर विरोधी कठोर कायदा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे। सांगलीतील यशवंतनगर येथे राहणाऱ्या ऋतुजा राजगे या विवाहित गर्भवती महिलेने ख्रिश्चन धर्मात जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी झालेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ शक्ती ऋतुजा ख्रिश्चन धर्मांतराचा बळी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। पुरम चौक ते सारसबाग येथील अहिल्याबाई होळकर पुतळा येथे हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी कीर्तनकार संग्राम भंडारे आणि वर्षा डहाळे यांचीही उपस्थिती होती। पडळकर म्हणाले, धर्मांतर करून सरकारी सेवेत राहणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही लागू आहे। हिंदू म्हणून नोकरी मिळवणाऱ्यांनी धर्मांतर केल्यास त्यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश आहेत। अशांची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं। जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हाही उपवास धरायची, तेव्हाही घरामध्ये मटण आणायचे, एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे। म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पळतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू सेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे। अरे वा, गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का? अरे जत मधल्या मायबाप जनतेने मला 40,000 मताच्या फरकाने निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय। ते तुम्ही सांगण्यामुळे माझी आमदारकी जाऊ शकते का? सांगा, जाऊ शकते का? सियावर रामचंद्र की। हिंदू संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आंदोलन करतो। आता मी भूमिका काय मांडली की आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एक आमची हिंदू भगिनी जिचं लग्न कोरोनाच्या काळामध्ये झालं। कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे लॉकडाऊन होतं। लग्न ठरवण्यासाठी मुलीच्या घरी जाणं येणं बंद होतं आणि हे जे ऑनलाईन पद्धतीनं वधूवर सूचक मंडळ चालवतात त्या लोकांनी ऋतुजा राजगे म्हणजे तिच्या माहेरकडच्या जे पाटील आहेत, वडील डॉक्टर आहेत, आई गृहिणी आहेत, त्यांच्याकडं हे स्थळ आणलं की अशा पद्धतीने एक मर्चंट नेव्ही मध्ये काम करणारा मुलगा आहे आणि त्यालाच लग्न करायचं आहे। आणि मग ते लग्न झालं। लग्न झाल्याच्या नंतर काय घडलं, महाराजांनी तुम्हाला सांगितलं की एक हिंदू समाजातली मुलगी लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की यांच्या घरामध्ये देवाराच नाही। म्हणजे देवारा आहे पण देवाऱ्यात साहित्य ठेवलंय। हे काही आपल्या घरात जे आपण अडगळी टाकतो ते सगळं साहित्य देवाऱ्यात टाकलंय आणि देवाऱ्यातले देव या पादऱ्यांनी नदीमध्ये विसर्जित केले। देवाला शिव्या देतात। मी लोकांच्याकडून माहिती घेतली, हे तुमच्याकडे आल्यावर काय करतात, हे गोडगोड बोलून घुसतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं धर्म प्रचार करणं गुन्हा नाहीये, परंतु अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना आमिष दाखवून त्यांच्यावरती जबरदस्ती करून धर्मांतरण करणं हा 100% गुन्हा आहे। आणि तशा पद्धतीनं या मुलीच्या कुटुंबाची तुम्ही फसवणूक केली। ही हिंदू समाजामध्ये जन्माला आलेली मुलगी, हिंदू पद्धतीनं पूजापाठ करणारी मुलगी, हिंदू धर्माचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या मुलीचं धर्मांतरण केलेल्या घरामध्ये तुम्ही लग्न लावून देता, ही 100% फसवणूक नाही का? मग त्या पादऱ्याला काय जोड्यानं मारलं पाहिजे का त्याला पुजला पाहिजे? तुम्ही सांगा, काय केलं पाहिजे? जोड्यानं काय नाही काय म्हणते, जोड्यानं नाही त्याला बुटानं मारला पाहिजे। आणि मी भूमिका काय मांडली की आमच्या ऋतुजाला न्याय द्या। तिची ती आत्महत्या नाही आहे। या पादरीनं, तिच्या सासऱ्यानं, तिच्या सासूनं, तिच्या नवऱ्यानं घडवून आणलेली ही हत्या आहे। कारण तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता 7 महिन्याचा, आपल्याकडे गर्भसंस्कार केले जाते ज्याला आपण डोहाळे जेवण म्हणतो। डोहाळे जेवण घालायचं म्हणून आईकडं लगबग सुरू होती। तिचा भाऊ आहे, तिची वहिनी आहे, भावाची मुलं आहेत, तिकडं आनंदी वातावरण होतं की आता आपण डोहाळे जेवण घालायचं। इकडं पादरी काय म्हणतोय
की तिच्यावरती ख्रिश्चन पद्धतीनं धर्मसंस्कार झाले पाहिजेत, तिनं बायबलचं वाचन केलं पाहिजे, तिनं चर्चमध्ये आलं पाहिजे. ती मुलगी मानायला तयार नव्हती. जेव्हा वटपौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासूनं सण करू दिला नाही. जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हा ही उपवास धरायची, तेव्हा हे घरामध्ये मटण आणायचे.